गया जा। हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आता थंबनेल बघून तुम्हाला कळत असेल की हा जयंतीचा ब्लॉग आहे। मामा हजाराचा शर्ट आणि हजाराची पॅन्ट घालून लयच हवा करत होता, म्हणूनच त्याचं चप्पल दाखवून त्याची थोडीशी हवा मी फुस केली। मग काय निघालो आम्ही सगळे जयंतीसाठी। आता चालतच चाललो होतो। हाय गाईज, आम्ही चाललोय आता कुठे? भीम जयंतीसाठी आहे ना। चिमणी चालू बघा, चिमणीची झोप नाही झालेली त्यामुळे चिमणीचा मूड ऑफ आहे। आणि ह्या मामाने ना 1000 रुपयाचा शर्ट घातलाय, ब्रँड वस्तू घालतो तिचा मूड ऑफ आहे। मी तुम्हाला नंतर दाखवते पुढे तिचा नीट ड्रेस, त्याच्यामध्ये दिसना गेलाय। आता मला बघून तुम्ही घाबरू नका बरं का। केस मोकळ सोडायचं कारण की माझा नवरा जरा जास्तच हौश आहे। त्यांनी मला म्हण केवढी मोठी केस आहे तर मोकळी सोड, म्हणूनच त्यांचं मन राखण्यासाठी थोड्या वेळासाठी मी केस मोकळी ठेवली होती। म्हटलं त्यातल्या त्यात फोटोज व्हिडिओज पण थोडेसे छान निघतील म्हणून। पण तुमची चिमणी तर तुम्हाला माहितच आहे की त्या माझ्या केसांचं काय हालत केले असेल। जास्त वेळ काय नव्हती मोकळी सोडली मी, नंतर बांधून टाकले। इथे ना ह्या लोकांचे आज पायच उचलत नव्हते, कारण ह्या लोकांना गाडीवर फिरायची सवय आहे ना, चालायचं तर ह्यांना माहितच नाही। आता फायनली जयंतीत पोहोचलो होतो। आता माझी बडबड करणार नाही, तुम्ही आता ओरिजिनल व्हॉइस मध्ये बघा जयंती कशी सेलिब्रेट झाली। थोडाफार डान्स करून गेलो। आधी फोटो काढाय म्हटलं, स्टेटस ठेवाय थोडेफार फोटो निघावे। आणि चिमणी आज दिवसभर काय जास्त झोपली नाही, त्यामुळे ती एवढ्या कालव्यामध्ये पण झोपून गेली होती।
गुलामी का टूट गया जाल। अरे भीमाचे पोरं नाही कमजोर, पोरीची झाल्या देशी. अरे भीमाचे पोरं नाही कमजोर, पोरीची सगळ्यांनी हात वर करा. भीमाची पोरं नाही कमजोर, पोरीची झाल्या देशी. भीमाची पोरं नाही कमजोर, पोरीची झाल्या देशी. हाय गाईज, फायनली आम्ही ना जयंतीवरनं आलो, लवकरच आलो. चिमणीचे पप्पा ते बाकीचे सगळे तिकडच आहेत अजून, पण मी आणि चिमणी आले कारण का चिमणी सोबत होती. तेवढं सगळं ऍडजस्ट होणं माझ्या नाही जमते, त्यामुळे थोड्या वेळासाठी थांबले फक्त आणि आले. बस थोडासा डान्स केला, जास्त काय नाही. चिमणी तशी तिथं झोपीच गेलेली, तिला भूक वगैरे लागली असेल म्हणून मी घरी आले. म्हटलं बस झालं आता, काय जमणार नाही बाळाला घेऊन, एवढं एन्जॉयमेंट नाही होते. पण ठीक आहे, थोडंफार केलं. आता तिनं घरी येऊन मस्त खेळत बसले, तुम्हाला दाखवते. चिमण्या या का कुठं गेलीस? अगे ये शेंडकुले, कुठं आहे तू? नो इकडे बघ. तिचा लुक सुद्धा तुम्ही बघितला आजचीला, खूप छान दिसत होती तिनं. पण फोटो वगैरे काहीच काढून दिलेलं नाही तिनं. जेवढं होईल तेवढं काढले, शेअर करेन तुमच्यासोबत. पण शक्यतो जास्त तिचे काढूनच दिलेलं आहे. नंतर कधी तर ड्रेस घालून मला वाटतं आता फोटो वगैरे काढायला लागतील तिचे. क्यूट दिसते. पण तिनं आज झोपलीच नाही दिवसभर. काय झालं माहितीये का, तिनं झोपी नाही ना गेली, त्यामुळे आता तिनं ह्या टायमिंगला फोटो काढायच्या टायमिंगला मूड ऑफ करून घेतला होता आणि झोपीच गेली डायरेक्ट तिनं. हो ना, ये यायच्या हिला वली वली माझी भीमकन्या. आता घरी आल्यानंतर तिला फ्रेश वाटत आहे. असं कालव्यामध्ये गेलं ना वैतागते तिनं, त्यामुळे थोड्याच वेळ थांबले तिला घेऊन घरी आले. म्हटलं नको ग वैतागून जायची म्हणूनच. काय 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 बोलती तू? बोल. चिमणीचा आगाऊपणा एवढा वाढलाय ना, एवढी मारते ना सगळ्यांना, मला पण मारते. अजून प्लस हे पण करते, हा अशी ओरडते अजून. ओरड. तिला काय बोलायला गेलं ना तिनं उलट आपल्यालाच ओरडते. एवढं तर समजायला लागलंय तिला, एवढं आगाऊपणा वाढलाय. बरं चला, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही केली का नाही भीम जयंती एन्जॉय ते पण सांगा. चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला काळजी घ्या.